हाय फ्रेंड्स, मी धनश्री स्वागत करत आहे आपल्या अजून एका नवीन रेसिपीमध्ये। मी आज तुमच्यासाठी पालक पुरीची रेसिपी घेऊन आले आहे। त्यासाठी इथे मी एक जुडी पालक घेतलेला आहे, तो निवडून स्वच्छ धुवून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे मी एक कढईमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये मीठ घालून घेतलं आणि जो आपण धुवून घेतलेला पालक आहे तो त्याच्यामध्ये ॲड करून त्याला बॉईल करून घेऊयात। पालक आपल्याला जास्त बॉईल पण करून घ्यायचं नाही, त्याला हलकासा बॉईल आल्यानंतर ना आपल्याला लगेच एका चाळणीवरती काढून त्याला त्याच्यावरती थंड पाणी घालून घ्यायचं आहे। थंड पाणी घातल्यामुळे त्या आपल्या पालकचा कलर चेंज होत नाही, ग्रीन आहे असा राहतो। आता त्याचप्रमाणे मी एका मिक्सरच्या बाउलमध्ये जो आपण बॉईल केलेला पालक, त्याचबरोबर 3-4 हिरव्या मिरच्या, 7-8 लसूण पाकळ्या आणि 1 इंच आलं आणि जिरे ॲड करून त्याची पेस्ट करून घेऊयात। त्याचप्रमाणे आता मी एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, त्याचबरोबर त्याच्यात 2-3 चमचे बेसन घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये थोडासा ओवा आणि थोडे तीळ, हळद आणि मीठ घालून जी आपण तयार केलेली पेस्ट आहे ती त्याच्यामध्ये ॲड करून आपल्याला घट्ट असा गोळा तयार करून घ्यायचा आहे, गोळा मळून घ्यायचा आहे। ही आपण पुरी आपल्या मुलांना टिफिनमध्ये सुद्धा देऊ शकतो आणि आपल्याला ट्रॅव्हलिंगसाठी हा बेस्ट ऑप्शन आहे। 2-3 दिवस आरामात राहू शकते आणि हे चवीला पण अगदी छान लागते, टेस्टी लागते। सो नक्की ट्राय करा। सो आता इथे मी आपला जो गोळा तयार करून घेतलेला आहे तो 10 मिनटं रेस्टसाठी ठेवून दिले आहे। तोपर्यंत इथे मी आपल्याला गॅसवरती कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला पुरी फ्राय करण्यासाठी जेवढं तेल लागते तेवढं तेल टाकून घेतलेलं आहे। आता इथे मी जो आपण गोळा मळलेला त्याच्याच छोटे छोटे गोळे तयार करून आपण त्याच्या पुऱ्या लाटून घेऊयात। पुरी आपल्याला जास्त पातळ आणि जास्त जाडही नाही लाटायची, मीडियम अशी लाटून घ्यायची आहे। आपण आता या पुऱ्या तयार करून घेतलेल्या आहेत, आपण त्यांना फ्राय करून घेऊया। तेल आपलं मीडियम गरम पाहिजे, जास्त गरम नाही पाहिजे। पाहू शकता आपल्या पुऱ्या किती छान अशा टम्म फुगत आहेत। नक्की ट्राय करा। रेसिपी आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।